मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या घराच्या भिंतींमागे नेमकं काय चाललेलं असतं, ज्यामुळे आपलं आयुष्य इतकं सोपं होतं? आज आपण ह्याच इलेक्ट्रिकल वायरिंगच्या रंजक दुनियेत डोकावणार आहोत. तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण बेसिक वायरिंगबद्दल बोलू. मग टेस्टिंग बोर्ड आणि एक्सटेन्शन बोर्डसारखी उपकरणं पाहू. तारेचं संरक्षण कसं होतं ते समजून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षेचे नियम काय आहेत यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बेसिक वायरिंग म्हणजे नेमकं काय आणि हे योग्यरित्या करणं इतकं आवश्यक का असतं? हे बघा, हे तर आपण सगळ्यांनीच वापरले नाही का? पण कधी विचार केलाय की या साध्या दिसणाऱ्या वस्तीमागे किती जबरदस्त इंजिनिअरिंग आहे? म्हणजे याला सुरक्षित बनवण्यासाठी काय काय केलं जातं? खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे हे. बरं, आता आपण थोडं प्रोफेशनल साईडला जाऊया. एखाद्या इलेक्ट्रिशियनच्या टूलबॉक्समध्ये डोकावून पाहूया. त्यांचं एक असं साधन आहे ज्याशिवाय त्यांचं कामच होऊ शकत नाही. ते म्हणजे टेस्ट बोर्ड. आता हे चित्र बघून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. पण याची आयडिया खूपच सोपी आहे. म्हणजे बघा, जसं डॉक्टर आपलं हृदय तपासण्यासाठी स्टेथोस्कोप वापरतात ना, अगदी तसंच इलेक्ट्रिशियन विजेच्या प्रवाहात काही अडचण आहे का हे ऐकण्यासाठी किंवा तपासण्यासाठी या टेस्ट बोर्डचा वापर करतात. आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ही एक सेफ्टी मेकॅनिझम आहे. विचार करा, जर एखादं खराब उपकरण आपण थेट मेन सॉकेटला लावलं तर काय होईल? शॉर्ट सर्किट होऊ शकतं, आग लागू शकते किंवा मोठा शॉक बसण्याचा धोका असतो. टेस्ट बोर्ड आपल्याला या सगळ्या धोक्यांपासून वाचवतो. तर मग हे काम कसं करतं? सोपं आहे एकदम. टेस्ट बोर्ड काय करतं? त्या उपकरणामधून एक छोटा अगदी सुरक्षित असा करंट पाठवतो. जर दिवा एकदम तेजस्वी लागला तर समजायचं सगळं ओके आहे. पण जर दिवा मंद लागला किंवा लागलाच नाही तर मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. चला, आता प्रोफेशनल्सच्या दुनियेतून परत आपल्या घरात येऊया आणि बघूया की हेच नियम आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंना कसे लागू होतात. आपल्याला वाटतं की ही फक्त एक लांब वायर आहे, पण तसं नाहीये. एका चांगल्या व्यवस्थित डिझाईन केलेल्या एक्सटेन्शन बोर्डमध्ये सर्ज प्रोटेक्शन आणि योग्य अर्थिंगसारखी सेफ्टी फीचर्स असतात आणि यामुळेच आपली उपकरणं आणि आपण स्वतः सुरक्षित राहतो. तुम्ही पाहिलं असेल, एक्सटेन्शन बोर्डवर 6A किंवा 16A असं काहीतरी लिहिलेलं असतं. याला म्हणतात पॉवर रेटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर आकडा जेवढा मोठा तेवढी जास्त पॉवरची उपकरणं तो सांभाळू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला मिक्सर किंवा इस्त्रीसारखी जास्त पॉवरची उपकरणं साध्या मोबाईल चार्जरच्या एक्सटेन्शन कॉर्डला लावण्याची चूक कधीच करू नका. बरं, आपण उपकरणांपर्यंत वीज कशी पोहोचते हे पाहिलं. पण त्या वायर्सचं काय, ज्या ही वीज वाहून नेतात, त्यांचं संरक्षण कसं होतं? याचं उत्तर अशा एका गोष्टीत दडलंय जी आपल्याला सहसा दिसत नाही, पण ती पडद्याआड राहून आपलं संरक्षण करत असते. तिला म्हणतात कंड्यूइट. कंड्यूट म्हणजे काय? अगदी सोप्पं आहे. आपल्या घरात जसे पाण्याचे पाईप असतात ना, जे पाण्याला सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात, अगदी तसंच काम कंड्यूट विजेच्या तारांसाठी करतं. ते एक प्रकारे तारांचं संरक्षक कवच आहे. आणि यातही वेगवेगळे प्रकार येतात. म्हणजे जिथे सरळ रस्ता आहे तिथे रिजिड म्हणजे कडक कंड्युइट्स वापरतात आणि जिथे वळणं आहेत तिथे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक कंड्युइट्स. थोडक्यात जशी गरज तसा वापर. आता आपण येतो या सगळ्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, सुरक्षा. आपण आता त्या नियमांबद्दल बोलणार आहोत जे अक्षरशः आपलं आयुष्य वाचवू शकतात. म्हणजे बघा, जर वायरिंग घराबाहेर करायची असेल तर असा कंड्युइट लागेल जो ऊन, पाऊस, वारा सहन करू शकेल. आणि जर एखाद्या फॅक्टरीमध्ये वायरिंग करायची असेल तर तिथे मजबूत आघात सहन करू शकेल असा कंड्युइट लागेल. प्रत्येक जागेची गरज वेगळी असते. आता हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण चुकीची वायर चुकीच्या ठिकाणी जोडली तर काय होऊ शकतं? जर फेज वायर न्यूट्रलला जोडली तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते आणि जर ती अर्थ वायरला जोडली तर आपल्या उपकरणाला हात लावताच जीव घेणा शॉक बसू शकतो. आणि म्हणूनच हे कलर कोड्स खूप महत्त्वाचे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर फेज वायर म्हणजे ती जी पॉवर घेऊन येते, न्यूट्रल वायर म्हणजे विजेला परत जाण्याचा मार्ग, आणि अर्थ वायर ही आपली सेफ्टी वायर आहे जी आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवते.
हे कलर कोडिंग जगभरातल्या इलेक्ट्रिशियनसाठी एका भाषेसारखं काम करतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या इलेक्ट्रिशियनला काम करताना पाहू तेव्हा हे लक्षात येईल की ते फक्त तारा जोडत नाहीयेत, तर ते एका खूप महत्त्वाच्या सुरक्षा प्रणालीचं पालन करत आहेत. एक अशी प्रणाली जी आपलं घर आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवते. तर आता आपल्याला हे कोड्स माहीत झाले आहेत, पण याशिवाय सुद्धा अशा अनेक अदृश्य सुरक्षा प्रणाली आहेत ज्या रोज आपलं रक्षण करतात. थोडा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा आणखी कोणत्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपलं आयुष्य सोपं आणि सुरक्षित बनवतात. आपण जितकं जास्त शोध घेऊ तितकं आपल्याला या विज्ञानाचं कौतुक वाटेल.